नमस्कार. लपंडाव या मालिकेच्या उद्याच्या भागामध्ये आपल्याला बघायला मिळणार आहे की मनस्वीच्या चेहऱ्यावरती जो रंग लागलेला असतो तो ती रंग पुसताना म्हणते की ही सरकार सहजासहजी असा रंग बदलत नाही. आता तुम्ही बघाल नवीन गडी नवीन राज्य सरकार 2.0. मला असं सोडून तुम्ही खूप मोठी चूक केली आहे. आता तुम्हाला समजेल की नक्की मी काय चीज आहे ते. आता कान्हा आणि सखी दोघंही बाहेर आलेले असतात. सखीने खूप छान असा ड्रेस घातलेला असतो. दोघंही मस्त असा गोळा खात असतात. त्याच वेळेस तिथं शेजारी असलेली दोन माणसं सखीकडे बघत असतात. तेव्हा सखी म्हणते, कान्हा ती माणसं बघ ना कशी बघतायत. आता कान्हाला लगेच कळतं की माणसं बघत आहेत तोंडाकडे. तोचपर्यंत सखी आता कान्हाला म्हणते, जा त्या गोळेवाल्याचे पैसे देऊन ये. आता कान्हा पैसे द्यायला जातो काय, तोपर्यंत कान्हा माघारी येईपर्यंत सखी आणि ती दोन माणसं तिघंही गायब झालेली असतात. आता नक्की सखीला कोण घेऊन गेलं हे मात्र कान्हाला समजतच नसतं. नक्की तुम्हाला काय वाटतं की त्या उभ्या राहिलेल्या दोन माणसांनीच सखीला किडनॅप केला आहे का? तर इकडे आता सरकारने नवीन डाव केलेला असतो. सरकारने तेजस्विनीला घरातून गायब केलेलं असतं. तिला व्हीलचेअरला बांधून दोरीने तिने एकदम रानावरती टेकडीवरती नेलेलं असतं. सरकारने तेजस्विनीसारखीच साडी वगैरे घातलेली असते. सगळा अवतार तिच्यासारखाच केलेला असतो. आणि सरकार आता तेजस्विनीला कानाखाली हाणत असते. 2-3 कानाखाली लावून देते. आता नक्की सरकारच्या डोक्यात चाललंय तरी काय. तिला आता पुन्हा तेजस्विनीचं रूप घेऊन पुन्हा घरात जायचं आहे का? आता तेजस्विनीला तिच्या मुलीपासून पुन्हा दूर करायचा प्लॅन आहे का? नक्की मालिकेत पुढं काय होणार, सरकारचा काय प्लॅन असणार हे पाहण्यासाठी बघायला विसरू नका लपंडाव. आणि खरं म्हणजे सखीला किडनॅप केलं कोणी, सखी खरंच किडनॅप झाली आहे का, नक्की मालिकेत पुढं काय झालं आहे हे सगळं पाहण्यासाठी बघायला विसरू नका लपंडाव. आणि आपल्या चॅनलला आजच सबस्क्राईब करा. शेवटपर्यंत हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल थँक्यू.